खऱ्या अर्थाने DP हा प्रशासक काळामध्ये तयार झाला. DPचा अर्थ असा असतो की जास्तीत जास्त भूखंड हे आपल्याला आरक्षण करून लोकांच्या सेवेसाठी भेटावे. त्या ठिकाणी प्रशासकांनी ज्या भागाचा पगार ते घेत होते त्या भागाशी एकनिष्ठ राहून त्या भागाचा विचार करून त्या भागाला कुठल्या प्रकारच्या लोकसेवेच्या दृष्टीने भूखंडाची आवश्यकता आहे ते रिझर्वेशन अबाधित ठेवणं गरजेचं होतं, ना की बिल्डरांना फायदा सिडकोला फायदा करण्याच्या दृष्टीने आरक्षण बदलण्याचा होता. आमचा नेहमीपासून आशय राहिलेला आहे. जेव्हापासून DP प्रसिद्ध झाला तेव्हापासून आम्ही लढतोय आणि सभागृहामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. ज्याचं DPमध्ये आरक्षण फायनल नाही झालं त्याचं देखील CC द्यायचं काम चालू आहे. मग त्यामुळे UD डिपार्टमेंट हे बिल्डरांचं आहे की लोकांचा आहे हा प्रश्न निर्माण होतोय. जर ही महासभा अस्तित्वात असती तर आम्ही निश्चितच महापालिका राज्य शासनाच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेली असती. आज निशांतजी भगत कोर्टामध्ये लढले. महापालिके प्रशासक म्हणून काही मदत त्या ठिकाणी झाली नाही. त्यामुळे प्रशासक हा निश्चितच या DP प्लॅनच्या बाबतीत या नवी मुंबई शहराला शाप ठरला. अशा प्रकारचं गंभीर आम्ही नोंद त्या ठिकाणी ठेवली आणि त्या ठिकाणी निंदनीय आहे की आरक्षण फायनल नसताना बिल्डरांना जे फ्लॅट विकल्यात, जे UHP सारख्या कामांना CC देण्याच्या पूर्वी DP फायनल होण्याची वाट बघतायत व बिल्डरांना दिलेल्या भूखंडाला CC पहिला द्या अशा प्रकारची भूमिका ही खूप निंदनीय आहे. आणि त्यामुळे नवी मुंबई शहराचा विचार करत असताना जे आरक्षण कायम ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही आता पुढे विनंती शासनाला करणार की जे आरक्षण बदललेले आहेत ते बदलू नका, त्यामध्ये आम्हाला अजून एक संधी सुधारणा आणि सूचना मांडण्याची द्या. त्याच अनुषंगाने काही प्रेझेंटेशन महापालिकेच्या महासभेमध्ये करण्यास सांगितले. तर अहवाल आल्यानंतर आम्ही त्या बाबतीत दाद त्या प्रकारे मागणार.